चला तर आपल्याला सेकंड सेमिस्टरचा इंजिनिअरिंगचा एक्झाम फॉर्म भरायचा फर्स्ट इयर इंजिनिअरिंगसाठी। त्यासाठी आपण जाऊया युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवरती। तुम्हाला युनिव्हर्सिटीची वेबसाईट माहिती आहे किंवा तुम्ही सर्च करू शकताय। इथे तुम्ही क्लिक करू शकताय। इथून क्लिक करून जर ऑपरेट होत नसेल तर एक्झामिनेशनवरती जा। यानंतर या ठिकाणी एक्झाम फॉर्म्स ऑनलाईनला क्लिक करायचे, इन्स्ट्रक्शन्स वाचायच्यात आणि कुठल्याही एका लिंकवरती क्लिक करून आपण त्या ठिकाणी प्रोसीड करायचं आहे। इथे म्हटले फॉर ऑल इंजिनिअरिंग और नॉन इंजिनिअरिंग कोर्सेस, सगळ्यांसाठी लिंक आहे। एका लिंकला मी क्लिक करतोय। प्रोसीड टू लॉग इन करायचं आहे, कारण आपलं सेमिस्टर 1चं लॉग इन आय डी असेल त्यानुसार ट्राय करायचं आहे। लॉग इन आय डी नसेल किंवा पासवर्ड आठवत नसेल तर पासवर्ड तुम्ही रिसेट करू शकता। ह्या एका स्टुडंटचा सॅम्पल एक्झामिनेशन फॉर्म आपण भरतोय, त्यामुळे आपण त्यानुसार लॉग इन करूयात। क्रिएट अकाउंट आणि लॉग इन, तर या ठिकाणी स्टुडंट आणि कॉलेजसाठी ऑप्शन्स आहेत। तर स्टुडंट सेक्शनमध्ये जाऊन या ठिकाणी मी लॉग इन करतोय। या ठिकाणी काही इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत, त्या तुम्ही वाचून घेऊ शकताय। आता लॉग इन बाय, तर आपला ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर आहे, यापैकी कुठल्याही ऑप्शन आपण लॉग इन करू शकतो। मोबाईल नंबर जर तुम्हाला आठवत असेल किंवा ईमेल आय डी आठवत असेल तर त्यानुसार तुम्ही लॉग इन करू शकताय। रजिस्टर्ड मोबाईल नंबर की जो तुमचा सेमिस्टर 1ला वापरला होता, फॉर एक्झाम्पल। त्यानंतर पासवर्ड टाकायचा आहे। इथे पासवर्ड शो पासवर्ड केला तर तुम्हाला काय पासवर्ड ठेवला आहे तो दिसेल, पण गरज नाही। या ठिकाणी हा कॅप्चा कोड जो आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे तुम्हाला आणि मग लॉग इनला प्रोसीड करायचं आहे। आता या ठिकाणी लॉग इन झालेलं आहे, कॅन्डिडेटचं नाव आलेलं आहे, युअर प्रोफाईल इज कंप्लीट असं दिसतंय। आपण एक्झाम फॉर्मला जाऊयात। या ठिकाणी स्टुडंटचा PRN नंबर आणि युनिव्हर्सिटीनं दिलेला एलिजिबिलिटी नंबर हा तुमच्या मार्कशीटवरती येत असतो, तर ह्या ठिकाणी तो आपोआप आलेला आहे। नसेल आला तर आपल्याला प्रोफाईल अपडेशनमधून तो आपल्याला अपडेट करता येईल। यानंतर तुम्हाला नेक्स्टला जायचं आहे। या ठिकाणी नेक्स्टला क्लिक करायचं आहे। आता या ठिकाणी कंपल्सरी सब्जेक्ट्स आणि ऑप्शनल सब्जेक्टची लिस्ट आलेली आहे। तर हा जो काही कॅन्डिडेट आहे, या कॅन्डिडेटचे फिजिक्स, ग्राफिक्स आणि इलेक्ट्रिकल हे 3 सब्जेक्ट बॅक होते, फिजिक्स, ग्राफिक्स आणि इलेक्ट्रिकल। त्यामुळे हे 3 सब्जेक्ट ऑटोमॅटिक युनिव्हर्सिटीकडूनच टिक होऊन आले, या ठिकाणी तुम्हाला काही ऑप्शन नाही आहे। तर ज्या ज्या लोकांचं बॅकलॉग पेपर्स असतील तर त्या ठिकाणी ते ऑटोमॅटिक या ठिकाणी सिलेक्ट होऊन येत आहेत। तर हे 3 सब्जेक्ट जे होते ते सेमिस्टर 1चे होते। या ठिकाणी तुम्ही बघू शकताय सेमिस्टर 1 म्हटलं आहे, याचा अर्थ सेमिस्टर 1चे हे बॅकलॉग सब्जेक्ट होते। आणि सेमिस्टर 2साठीचे जे कंपल्सरी सब्जेक्ट्स आहेत त्यामध्ये मॅथमॅटिक्स 2, इंडियन नॉलेज सिस्टीम आणि PPS हे सब्जेक्ट आलेले आहेत। आता हे सब्जेक्ट ऑटोमॅटिक आलेत, या व्यतिरिक्त आपल्याला कुठले कुठले सब्जेक्ट लागणार आहेत। आता फिजिक्स आणि केमिस्ट्री ह्यापैकी एकच सब्जेक्ट सिलेक्ट करायचा आहे। तर तुम्हाला तुमच्या डिव्हिजननुसार किंवा तुमच्या क्लासनुसार, तुमच्या कॉलेजनुसार जे ऑप्शनल सब्जेक्ट सांगितलेले आहेत ते सिलेक्ट करायचे आहेत। फॉर एक्झाम्पल, या कॅन्डिडेटचा फिजिक्स सेमिस्टर 1ला होता, याचा अर्थ ह्या कॅन्डिडेटनं सेकंड सेमिस्टरला केमिस्ट्री सिलेक्ट करणं गरजेचं आहे। त्यानंतर तर आता आपल्या कॉलेजनुसार किंवा आपल्या डिव्हिजननुसार कुठले कुठले दुसरे सब्जेक्ट्स आपल्याला कंपल्सरी आहेत ते बघायला लागेल। या ठिकाणी या कॅन्डिडेटनं एक केमिस्ट्री सब्जेक्ट जो होता, जो त्याचा ऑप्शनल सब्जेक्ट होता तो निवडलेला आहे। त्यानंतर या कॅन्डिडेटचा इलेक्ट्रॉनिक्स सब्जेक्ट आहे, या ठिकाणी तो इथे सर्च केला किंवा दिसतो इथे, या ठिकाणी यानं इलेक्ट्रॉनिक्स सिलेक्ट केलेला आहे। त्यानंतर इंजिनिअरिंग मेकॅनिक्स आहे, तर या ठिकाणी इंजिनिअरिंग मेकॅनिक्सला फक्त क्लिक करतोय। तुम्ही बघू शकता जे तुमचे सेमिस्टर 1चे सब्जेक्ट होते ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं ऑप्शन दिलं आहे, पण ते क्लिक करायचे नाही चुकून सुद्धा, कारण इलेक्ट्रिकल तुम्हाला सेमिस्टर 1ला असेल तर तो आता सिलेक्ट करायचा नाही आहे, तो वरती ऑटोमॅटिक आलेला आहे। असं जर एरर आला तर तुम्हाला परत रिफ्रेश करायला लागेल किंवा परत लॉग इन करावं लागेल। साईटला प्रॉब्लेम असू शकतो, रिट्राय करायचा आहे। परत एकदा लॉग इन करूया, प्रोसीड टू लॉग इन। ठीक आहे, एरर आला होता। आपण परत एकदा एक्झाम फॉर्म फिलिंगवरती जाऊया। या ठिकाणी प्रोसीडला क्लिक करायचं आहे, परत या ठिकाणी एकदा प्रोसीड करायचं आहे। इथं इनकम्प्लीट ऑप्शन आलेला आहे आणि रिमूव्ह ऑप्शन आलेला आहे। आता आपल्याला या ठिकाणी एडिट ऑप्शन आलेलं नाही आहे, एडिट ऑप्शन न आल्यामुळं परत आपल्याला एक्झाम फॉर्म, या ठिकाणी फॉर्म एडिटला ऑप्शन नाही आहे, इनकम्प्लीट दिसतोय ॲप्लिकेशन स्टेटस आणि रिमूव्ह ऑप्शन आहे, एडिट ऑप्शन नाही आहे। त्यामुळे आपल्याला जो मगाशी भरलेला अर्धवट फॉर्म आहे तो डिलीट करावा लागेल, रिमूव्ह करावा लागेल। या ठिकाणी आपण तो रिमूव्ह करतोय। या ठिकाणी मेसेज आला तसा, टू अप्लाय प्लीज डिलीट इनकम्प्लीट फॉर्म। तर तुमचा आधीचा एक्झाम फॉर्म डिलीट झाला आहे, जो इनकम्प्लीट होता। परत या ठिकाणी सेकंड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे,
ऑल इंजिनिअरिंग स्टुडंट्स आहोत आपण, म्हणून इंजिनिअरिंगसाठी क्रिएट न्यू ॲप्लिकेशन या ठिकाणी मगासारख्या डिटेल्स दिसत आहेत. नेक्स्ट करूया. आता या ठिकाणी जे पहिल्या सेमिस्टरचे बॅकलॉगचे सब्जेक्ट आहेत ते इथे दिसत आहेत आणि सेकंड सेमिस्टरचे कंपल्सरी सब्जेक्ट दिसत आहेत. हे आपण कन्फर्म केलेले आहेत कॅन्डिडेटकडून. कॅन्डिडेटचे हे 3 सब्जेक्ट बॅक होते. आता आपल्याला सेकंड सेमिस्टरला कुठले सब्जेक्ट आहेत त्या कॅन्डिडेटचे त्यानुसार टाकायचे आहेत. तर फिजिक्स आणि केमिस्ट्रीपैकी एकच टाकावं लागेल. तर या कॅन्डिडेटचा केमिस्ट्री सब्जेक्ट आहे तो आपण इथे सिलेक्ट केला आहे. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स सब्जेक्ट आहे तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. या ठिकाणी चुकून इलेक्ट्रिकलला सिलेक्ट करायचं नाही आहे, इलेक्ट्रॉनिक्सला क्लिक करायचं आहे. यानंतर मेकॅनिक्स सब्जेक्ट जो आहे, मेकॅनिक्स एक त्याचा ऑप्शनल सब्जेक्ट आहे, त्याला क्लिक करायचं आहे. म्हणजे तुमच्या कॉलेजनुसार किंवा तुमच्या डिव्हिजननुसार जे तुम्हाला कंपल्सरी ऑप्शनल सब्जेक्ट आहेत ते व्यवस्थितपणे निवडायचे आहेत. कंपल्सरी सब्जेक्ट इथे ॲटोमॅटिक येत आहेत, तर हे सब्जेक्ट आपण निवडले. त्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस आणि वर्कशॉप हा एक सब्जेक्ट आहे. तर असे हे 4 सब्जेक्ट याचे कंपल्सरी ऑप्शनल सब्जेक्ट होते. शिवाय CCC हा एक सब्जेक्ट त्याला आता निवडायचा आहे. CCCमध्ये बरेचसे ऑप्शन दिसत आहेत. तर यापैकी तुमच्या कॉलेजनं सांगितल्यानुसार किंवा तुमच्या डिव्हिजनला गाईडलाईन दिल्यानुसार तुम्ही यापैकी कुठलाही एक सब्जेक्ट निवडू शकताय CCCमध्ये. तर या ठिकाणी फॉर एक्झाम्पल ह्या स्टुडंटच्या इंटरेस्टनुसार रिपोर्ट्स सगळ्यालाच द्यावा लागतील. तुम्हाला त्या कॉलेजमधून इन्स्ट्रक्शन्स मिळतील, तुम्हाला त्या कॉलेजमधून किंवा तुमच्या डिव्हिजनमधून इन्स्ट्रक्शन्स मिळतील. त्यानुसार तुम्हाला त्या पद्धतीनं रिपोर्ट किंवा प्रेझेंटेशन जे काही असतील त्या ॲक्टिव्हिटीनुसार सांगितले जातील. तर फॉर एक्झाम्पल या स्टुडंटचा इंटरेस्ट जो आहे तो स्पोर्ट्समध्ये आहे, तर स्पोर्टला आपण सिलेक्ट केला आहे. अशा पद्धतीनं आपले सब्जेक्ट जे आहेत ते आता सिलेक्ट झालेले आहेत. या ठिकाणी सगळे सब्जेक्ट सिलेक्ट झाल्यानंतर ॲटोमॅटिक हे प्रोसीड झालेलं आहे किंवा सेव्ह झालेलं आहे. आपण या ठिकाणी बघू शकताय सब्जेक्ट जे सिलेक्ट झाले आहेत ते केमिस्ट्री, स्पोर्ट्स की जो CCC2मध्ये आहे. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स याचा होता तर इलेक्ट्रॉनिक्स सिलेक्ट केला आहे आणि मेकॅनिक्स सिलेक्ट केला आहे आणि वर्कशॉप. तर असे 5 सब्जेक्ट या ठिकाणी तुम्ही निवडलेले आहेत आणि इकडचे 3 सब्जेक्ट कंपल्सरीमधले प्लस बॅकलॉगचे काही सब्जेक्ट असं या ठिकाणी. आता इथं पुढं जर तुम्हाला क्लिक करण्याचा प्रयत्न केला तर इथे पुढे कुठेही क्लिक होणार नाही आहे, कारण त्या ठिकाणी ते ॲटोमॅटिक सिलेक्टेड असतं. तुम्हाला फक्त या ठिकाणी पहिला कॉलम जो आहे तो या कॉलममध्ये सिलेक्शन करता येणार आहे. ते आपण आता सिलेक्ट केलेलं आहे आणि सेव्ह अँड नेक्स्टवरती आपण क्लिक करूयात. आता पहिल्या सेमिस्टरचे जे बॅकलॉग सब्जेक्ट होते ते आणि त्यानंतर पुढच्या सेमिस्टरचे दिसत असलेले सब्जेक्ट्स, तर ह्यांची मिळून जी काही टोटल फी आहे ती टोटल फी प्रत्येकाची वेगवेगळी येऊ शकते. तर ही फीस युनिव्हर्सिटीकडून कॅल्क्युलेशन होऊन आलेली आहे, एक्झाम फीस, फॉर्म फीस वगैरे. तर एवढी फीस आपल्याला तुमच्या कॉलेजमध्ये सांगितल्या सिस्टीमनुसार भरायला लागेल. तर आपण आता प्रिव्ह्यू म्हणूया एक्झाम फॉर्मला. तर डिक्लेरेशन जे आहे त्याला आपण येस क्लिक करायचं आहे आणि प्रिव्ह्यू बघायचा आहे. एक्झाम फॉर्म भरायला तसा वेळ कमी लागतो आहे, मात्र साईटवरती जर एरर आली किंवा साईट जर स्लो असेल तर वेळ जास्त लागेल. मात्र सगळा एक्झाम फॉर्म हा केअरफुली भरणं खूप गरजेचं आहे. इस्पेशली सिलेक्शन ऑफ सब्जेक्ट्स हे प्रॉपर असावं. या ठिकाणी आता प्रिव्ह्यूचं ऑप्शन गेलेलं आहे, आपल्याला प्रिव्ह्यू दिसलेलं नाही, पण आपण एक्झाम फॉर्म व्यवस्थित भरला आहे, सब्जेक्ट व्यवस्थित क्लिक केले, त्यामुळे आता कन्फर्म आणि प्रिंटला क्लिक करायला हरकत नाही. आता एकदा एक्झाम फॉर्म आपला प्रिंटसाठी डाउनलोड झाल्यानंतर आपण व्यवस्थितपणे सब्जेक्ट्स आणि आपल्या पर्सनल डिटेल्स चेक करायचे आहेत. आणि जर काही चुका झाल्या असतील, समजा आपला सब्जेक्ट चुकीचा एखादा आला असेल, तर त्या ठिकाणी आपल्याला त्या कॉलेजमध्ये ऑफिसमध्ये एक्झाम सेक्शनला एक ॲप्लिकेशन द्यावं लागेल आणि आपला एक्झाम फॉर्म जो आहे तो डिलीट करून घ्यावा लागेल, कारण आता आपल्या एंडला तो एक्झाम फॉर्म डिलीट होऊ शकत नाही. आणि जर तो फॉर्म बरोबर असेल तर आपल्याला तो एक्झाम फॉर्म ऑफिसमध्ये किंवा तुमच्या कॉलेजमध्ये सांगितलेल्या ठिकाणी सबमिट करायचा आहे. परत एकदा एरर. आता या ठिकाणी ॲप्लिकेशन स्टेटस कंप्लीट आलेलं आहे. जरी आपल्याला परत डबल लॉग इन करायची गरज पडली असली एररमुळं, तरीसुद्धा इथं कंप्लीट आलेलं आहे. आपण एकदा प्रिंटला क्लिक करूया. पर्सनल डिटेल्स चेक करून घ्यायच्यात आणि आपले जे सब्जेक्ट्स आहेत ते चेक करून घ्यायचेत. या ठिकाणी स्पष्टपणे मेन्शन केलं आहे बघा, सेमिस्टर 1चे सब्जेक्ट. सेमिस्टर 1चे हे 3 सब्जेक्ट होते, तर ते इथं आलेले आहेत. थिअरी एक्झामसाठी ते यस आलेलं आहे, ट्युटोरियल वगैरे नो आलेलं आहे. मात्र सेमिस्टर 2चे जे सेमिस्टर 2चे जे सब्जेक्ट्स होते त्यामध्ये
इंजिनिअरिंग केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स 2, स्पोर्ट्स हा CCC मधला भाग, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक्स, इंडियन नॉलेज सिस्टीम, प्रोग्रामिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंग दॅट इज PPS, आणि हा वर्कशॉप, असे सब्जेक्ट्स आपण जे सिलेक्ट केले होते ते इथे आलेले आहेत. यापैकी कंपल्सरी सब्जेक्ट्स कुठले होते परत एकदा फक्त सांगतो, लक्षात ठेवा. कंपल्सरी सब्जेक्ट्समध्ये होतं तुमचा मॅथमॅटिक्स 2, त्यानंतर हा PPS, त्यानंतर IKS, आणि वरचा हा CCC 2 मध्ये आलेला स्पोर्ट्स. आपल्या डिव्हिजननुसार परत एकदा सब्जेक्ट्स कन्फर्म करा, आणि हे सब्जेक्ट जर बरोबर असतील तर तुमचा एक्झाम फॉर्म ही जी आलेली फी आहे तेवढी फीस तुमच्या कॉलेजमध्ये भरून योग्य त्या ठिकाणी सबमिट करा. म्हणजे स्टुडंट एक्झामिनेशन सेक्शनला तुम्हाला तो फॉर्म सबमिट करावा लागेल, किंवा तुमच्या कॉलेजमध्ये जे सांगितलेलं असेल त्या ठिकाणी तुम्हाला तो फॉर्म सबमिट करावा लागेल. अशा रीतीने तुमचा एक्झाम फॉर्म भरून झालेला आहे. काळजीपूर्वक हे सब्जेक्ट्स एकदा चेक करून घ्या. काही करेक्शन असेल तर मात्र तुम्हाला हा फॉर्म डिलीट करावा लागेल कॉलेजमध्ये ॲप्लिकेशन देऊन, आणि त्यानंतर परत नवीन फॉर्म भरावा लागेल. तर अशा पद्धतीने तुमचा एक्झाम फॉर्म भरून झालेला आहे. धन्यवाद.